विद्यमान खासदार प्रतापराव जाधव चौथ्यांदा चौकार मानण्याच्या तयारीत असताना आज अचानक आमदार संजय गायकवाड यांनी या ठिकाणी लोकसभेचा अर्ज दाखल केला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड आहेत। हो, आज तुम्ही अर्ज दाखल केला शिवसेनेकडनं, मात्र विद्यमान खासदार यांचा या ठिकाणी संभाव्य उमेदवार म्हणून या ठिकाणी नाव समोर येते। तुम्ही अर्ज दाखल केला, काय सांगाल? काय सांगायचं त्याच्यामध्ये? मी 6 महिन्यापासून चाललेलं जिल्हावासियांची इच्छा आहे की जसं काम संजू मोने बुलढाण्याकडे केलं असं जिल्ह्यात व्हायला पाहिजे। कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण लोकसभा लढून बघूयात, म्हणून मग अर्ज टाकला आम्ही। 2 अर्ज दाखल केले तुम्ही, का पक्षी आणि एक शिवसेनेकडनं, काय माघार वगैरे होऊ शकते नंतर काही? अजून तर तसा काही कोणी मला म्हणजे तसा काही विषय झालेला नाहीये, आणि अर्ज माणूस लढायकतच भरत असतो ना। या संदर्भामध्ये जे तुमचे नेते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत काही बोलणं झालं की त्यांनी आदेश दिले? नाही, अर्ज भरून झाल्यानंतर साहेबांचं माझं आता बोलणं झालेलं आहे, आणि ते अर्ज भरल्यानंतर झाले, त्याच्यामुळं बाकी काही विषय नाही। पण एक अशी चर्चा सुरू आहे राजकीय मत की ही जागा जी आहे महायुतीमध्ये शिवसेनेकडे आहे, मात्र त्याचे उमेदवार जे आहेत ते संभाव्य उमेदवार हे प्रतापराव जाधव आहेत। कुठेतरी भाजपाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात येत नाही, म्हणून तुम्ही अर्ज दाखल केला? तुम्ही काही पण काय असला होता, असं काही नाहीये। लोकसभा पण आपण लढवावी ही इच्छा होती, लोकांच्या कार्यकर्ते आग्रह आहे, आणि मग आम्ही अर्ज टाकला। हिच्यामध्ये भाजपला कुठेतरी कमी लेखायचं, खासदारांना कुठेतरी कमी लेखायचं, का कुठे महायुतीमध्ये काही गडबड होईल असा काहीतरी निर्णय घ्यायचा, असा काही विषय नाहीये। आता आपापल्या परिणाम सगळे लोक आपण कायच लावता येतात, त्याला मी काय नाही करू शकत। एक 5-6 महिन्यापूर्वी भाजपाचा सर्वे आला होता की प्रताप जाधव हे 4 नंबरला त्यांनी दाखवलं होतं। त्यावेळेस तुम्ही सुद्धा म्हटलं होतं की प्रताप जाधव नाही तर मग मी संजय गायकवाड म्हणून उमेदवारी लढवेल, तर त्या पद्धतीने तसं काही? त्यावेळची माझी ती भूमिका होती ती माझी योग्य होती। त्यावेळेला जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला मी जी भूमिका घेतली ती योग्य होती। हे राजकीय बंड म्हणायचं की? बंड कशाला आहे? आम्ही पक्षाचा अर्ज भरलेला आहे, अजून पक्षाचा उमेदवार जाहीर थोडी झालेला आहे। नक्कीच। तर हे होते आमदार संजय गायकवाड ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला लोकसभेचा। येत्या काळामध्ये संजय गायकवाड जे आहेत ते आमदार ज्यांनी अर्ज दाखल केला आहे, हा अर्ज मागे घेतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।